5 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक ऑन साइडला तुम्ही लावू शकत नाही, ऑफ साइडला कितीही लावू शकता. सर्कलचा कुठलाच नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. इंटरनॅशनल नियमानुसार एखादा फलंदाज बाद झाला तर नवीन बॅटरकडे स्ट्राइक दिली जाईल. सारसोळे टीम क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. तर मिथुन वैती पहिल्या षटक इथे हाताळेल. पार्थ चंदन आणि त्याच्या बरोबरीने वसंत नंदा इस्लामीची जोडी फार्म बोनकोडेकडून. 5 षटकांची ही लढत आहे. 5 ओव्हरचा सामना, 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. मिथुन वैती पहिल्या षटक इथे हाताळेल. अंपायरचा सिग्नल, मॅच स्टार्ट. पहिला सामना एसएन ट्रॉफी 2022 मधला दुसऱ्या दिवसातला पहिला बॉल. पहिला बॉल थोडासा आखूटप्प्याचा होता आणि ऑन साइडला फक्त स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. 1 रन पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे पार्थने केलाय आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल. सुरुवात झाली आहे 2 रनने फार्म बोनकोडे या टीमची. 5 ओव्हरच्या या सामन्यामध्ये पार्थ चंदन आणि वसंत नंदा ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये. पहिले षटक मिथुन वैती ते हाताळतोय. दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. टीमची धावसंख्या 3. याच्यानंतर सारसोळेचा आणखीन एक संघ मैदानामध्ये खेळताना दिसेल. मंगलस्मूर्ती सारसोळे आणि त्यांचा सामना आहे डेनिस इलेव्हनच्या विरुद्ध. हलक्या हाताने फक्त टॅप केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षण खराब होतोय तोपर्यंत 2 धावा इथे पार्थ चंदनच्या खात्यात जातील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 5. पावसाळी क्रिकेट स्पर्धा एसएन ट्रॉफी बोनकोडे 2022 तुम्ही पाहताय. 50,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. काल पहिल्या दिवसाचा खेळ संपला. राकेश प्रतिष्ठान गोटिवली हा संघ या स्पर्धेच्या ट्रायंग्युलर मध्ये दाखल झालाय. सुपर 3 मध्ये. मिथुनचा पुढचा बॉल पासाठी यावेळेला पायावर जाऊन आढळला. तत्पूर्वी 1 रन इथे पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर एलबीडब्ल्यू ची अपील कृपया करू नका. या स्पर्धेमध्ये एलबीडब्ल्यू बाद घोषित केला जाणार नाही. कुठलाच फलंदाज हा नियम राखीव ठेवलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 6. यावेळेला चांगला बॉल मिथुनचा. थोडासा शॉर्ट बॉल होता, वेगाने गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 6 रनवर स्थिर आहे फार्म बोनकोडेची धावसंख्या. चार बॉलचा खेळ संपलाय. बॅटची कडा घेऊन बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. या सिंगल बरोबर रन झालेले आहेत. स्कोर बोर्डवर 7. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या ओव्हरचा. सात रन 5 बॉलच्या समाप्तीनंतर. लास्ट बॉल या पहिल्या ओव्हरचा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. फार्म बोनकोडेची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे 7. फार्म बोनकोडे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सुद्धा कर्णधार विराज तांडेल. त्याच्या समोर फलंदाज आहे पार्थ चंदन. 5 षटकांची लढत आहे.
दुसरा दिवस एशियन ट्रॉफी 2022चा. काल राकेश प्रतिष्ठान गोटिवली हा संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आज देखील 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील. 7 मॅचेस होतील आणि आणखीन एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. उद्या आणखीन 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झालाय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. पारचंदनच्या बॅट मधून हा फटका आला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पहिला फलंदाज बाद होतोय फार्म बोनकोडेचा. पारचंदन बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज विनायक पारचंदन इथे बाद झाल्यानंतर विनायक मस्कर फलंदाजी करताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 7. 7 लॉस ऑफ 1 विकेट. कॅप्टनने कॅप्टनला बाद केले. विराज दुसरा बॉल ऑन साइडला दिशा दिली जाते. 1 रन इथे मिळेल. काऊ कॉर्नरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. या सिंगल बरोबर रन झालेत 8. खातं उघडलं जाते विनायक मस्करचं दुसरं षटक सुरू असताना. यावेळेला पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 9. हा देखील बॉल लेग स्टंपच्या दिशेने टाकला. आणखीन एक वाईट बॉल. टीमची धावसंख्या 10. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरच्या दरम्यान 10 रन फलकावर आहेत फार्म बोनकोडेची. धावसंख्या सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत आहे. 3 बॉल आतापर्यंत या षटकातले टाकून झालेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल मागे जातोय. 1 रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल. 11 रन स्कोर बोर्डवर दुसरं षटक सुरू असताना. लागले ना बॉल.
यावेळेला वेगवान बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरच्या दरम्यान. रन झाले स्कोर बोर्डवर 11. शेवटचा बॉल शिल्लक सेकंड ओव्हर मधला. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 7, या ओव्हरमध्ये 4. आणि इथे देखील एकच धाव मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फार्म सोसायटी बोनकोडे टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 12. यानंतर होणारा सामना मंगल स्मृती सारसोळे आणि डेनिस 11 नेरूळ. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं. याच्यानंतर आपला टॉस केला जाईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपकच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. 2 ओव्हरमध्ये 12 रन. फार्म बोनकोडे. पहिला बॉल शॉर्ट आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 13 धावा फलकावर. पाच गोलंदाज तुम्हाला वापरायचे. 83 सारसोळे. दुसरा बॉल देखील सलग दुसरा वाईड. या ओव्हरचा टीमची धावसंख्या 14. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 रन. या ओव्हरमध्ये सुरुवात खराब आहे दीपक यांची. सलग 2 वाईड बॉल. टीमची धावसंख्या 14. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक शॉट कव्हरचा मागे जातोय. 1 रन पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा मिळतील विनायक मस्करला. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 16. तिसरं षटक सुरू असताना 16 धावा. यावेळेला हा बॉल चांगला दीपक यांचा बीट करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 16 रनवर स्थिर आहे धावसंख्या फार्म बोनकोडेची. तिसरं षटक सुरू असताना आणखी एक डॉट बॉल दीपक यांच्याकडून. शॉर्ट बॉल बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र विकेट मिळेल. मस्कर विनायक मस्कर इथे आउट होतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय फार्म बोनकोडेचा. रन आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. नवीन फलंदाज. 4 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरचा टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. तिसरं षटक सुरू असताना 16 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा फार्म बोनकोडे. नेक्स्ट मॅच मंगलस्फूर्ती सारसोळे आणि डेनिस 11 नेरूळ या 2 टीमच्या दरम्यान होईल. यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 17. बॉल
हवेत आहे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय 2 धावा मिळतील इथे केवळ नंदाला डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते रन झाले स्कोर बोर्डवर 19 शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल निर्धाव येतोय ओव्हरची होते समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 19 फांबून कुडे कुणाल पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी मॅच चालू ठेवा कुणालचा पहिला बॉल वाईट बॉल घोषित केला एक्स्ट्रा रन मिळेल टीमची धावसंख्या 20-20 षटक क्रमांक 4 सुरू असताना
चला मॅच चालू करा. तुझ्या अगोदर मला ते रन झाले स्कोर बोर्डवर 20. नशीब मात्रे ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजी करताना दिसेल. नशीब मात्रेचे षटक आणि पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रनने टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. रन झाले स्कोर बोर्डवर 21-21. यानंतर होणारा सामना मंगलस्मूर्ती सारसोळे आणि डेनिस 11 नेहरू टॉस साठी यायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन सारसोळे आणि नेहरू. बाउन्सरचा वापर, पंचांचा इशारा, हा नो बॉल घोषित करण्यात आलाय. पूर्ण फिरायला सांगा त्याला, त्याला अर्धा फिरतो तो असा. आणि हा सेल्फ हिट. पुढचा बॉल एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटल मध्ये रन झाले स्कोर बोर्डवर 22. असं वाईट बापन दिलेलं बॅटची कडा आणि इथे विकेट किपरच्या मागे 1 रन मिळेल. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. षटक क्रमांक सुरू आहे. हे चौथं 5 ओव्हरची लढत. नियम पाळायला पाहिजे गरजेचं आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, चांगला फटका सजवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाले आणि पहिला चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 27-27. 27 धावा. आणखीन एक नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय. डोक्यावरून हा बॉल जातोय, त्यामुळे पंचांचा इशारा नो बॉल. एक्स्ट्रा रन आणि फ्री हिट असेल. याच दरम्यान रवी मेहर म्हणजेच लारा यांचे इथे आगमन झालंय. मला काय प्रॉब्लेम
एक रन या टीमच्या टोटल मध्ये रन झाले 29. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. ओव्हर नंबर 4 सध्या प्रगतीपथावर असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. अजूनही 2 बॉल शिल्लक. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. आणि इथे मात्र विकेट मिळेल. फलंदाज बाद. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 35 रन. टॉससाठी या डेनिस 11 नेहरू आणि मंगल स्मृती सारसोळे. सोळा रन या ओव्हरमध्ये ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर बोर्डवर 35. महेंद्रला आज आहे वाटतं तिने. शेवटचं षटक 5वं षटक प्रगतीपथावर. सारसोळे 11 सारसोळे विरुद्ध डेनिस 11 नेहरू. नेक्स्ट मॅच टॉस साठी. स्लोअर 1 बॉल सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक पहिल्या डावातला. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल परंतु आता वेळेला लेंथ पिक केली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 41. टीम फार्म 11 बोनकोडे 41 धावा फलकावर. चांगली बॅटिंग आता करत असताना वसंत आपल्या टीमसाठी. यमला बॅटची कडा घेतली जाते. बॉल मागे जातोय. घोषांकी क्षेत्राच्या दिशेने 1 रन मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 42. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर असताना हे 5वं 3 बॉलचा खेळ शिल्लक. 5 ओव्हरच्या मॅचेस असतील. पहिल्या फेरीतल्या सेकंड फेरीचे जे सामने आहेत ते 4-4 षटकांचे खेळवले जातील याची नोंद घ्या. याच्यानंतर सारसोळे 11 आणि डेनिस 11 नेहरू या 2 टीमच्या दरम्यान मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. लास्ट कॉल आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांसाठी.
ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केल्या, ऑफ ड्राईव्ह खराब, क्षेत्ररक्षण मिड ऑफला, एक रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा वसंत नंदाच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 44-44. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. फार्म बोनकोडे विरुद्ध 8383 सारसोळे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. शॉर्ट बॉल बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. वसंत नंदा आउट. चव्वेचाळीस धावा 44. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. प्लेयर असतील ना क्लिअर करून घे. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. 50 धावा फलकावर लागल्यात. 51 रनचं लक्ष्य आहे 8383 सारसोळे समोर. 51 टू विन. कंपल्सरी टार्गेट चेस. टॉस साठी यायचंय सारसोळे 11 सारसोळे. तर टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. सारसोळे 11 सारसोळे वर्सेस डेनिस 11 नेरूळ. हनुमंतजी दळवी यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 बॉलर वापरायचे आहेत आणि टॉस इथे जिंकला डेनिस 11 नेरूळने. 51 रनचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. टीम 8383 सारसोळे. फार्म बोनकोडे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
मिथुन वैती आणि प्रणय तांडेल ही सलामीची जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला मिथुन खेळतोय, प्रणय नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिले षटक टाकण्यासाठी केवळ 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 51 टार्गेट. हे संपा सिग्नल. मॅच स्टार्ट. 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. मिथुन सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, शरीराचा वेध घेतला जातोय. पहिला डॉट बॉल आलाय. काल देखील पहिल्या सामन्यामध्ये 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता कोपरी या संघाला आणि काय सामना तो रंगला शेवटच्या बॉल पर्यंत. अगदी फायटिंग मॅच. आणि या सेकंड दिवसामध्ये देखील सेम टार्गेट पहिल्या मॅच मध्ये 51 रनचं. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेला सरळ पुन्हा एकदा पायावर आदळला आणि तत्पूर्वी 1 रन मिळेल. लेग बायचा इशारा इथे बापू यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1. आणि ते पहिली विकेट गमावली आहे. 83 सारसोळेने. फलंदाज बाद होतोय. प्रणय 0वर आउट. नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळेल इंटरनॅशनल नियमानुसार. रनआउट वगळता. तर पहिली विकेट इथे गमावली. प्रणय इथे 0वर बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 ला 1. नेल्सन आकडा. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक तांडेल स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. NMTCच्या नियमानुसार जे प्लेयर ड्राफ्ट आपल्या NMTC कॅप्टन ग्रुपवर टाकण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या प्लेयर ड्राफ्टमध्ये जो खेळाडू ज्या खेळाडूची नावं नसतील तो खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार नाही व ज्या खेळाडूवर बंदी घालण्यात आलेली आहे NMTCच्या नियमानुसार ती बंदी कायम असेल. या स्पर्धेमध्ये देखील तो खेळाडू खेळू दिला जाणार नाही. स्लो रन होता. दीपकच्या बॅटमधून हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक खाली आणि आणखीन एक विकेट. 2 फलंदाज बाद. केवल नंदा पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. 83 सारसोळे टीमला. ज्या खेळाडूंवर ऑब्जेक्शन घेण्यात येत आहेत या स्पर्धेमध्ये आणि दुसऱ्या गावात ते खेळाडू खेळलेले आहेत अशा खेळाडूंना कुठल्याही परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये खेळू दिलं जाणार नाही. NMTCचे जे नियम आहेत ते नियम त्याची काटेकोर अंमलबजावणी या स्पर्धेमध्ये केली जाईल कारण इथून पुढे अनेक स्पर्धा त्यानंतर होणार आहेत. त्याच्यामुळे यापुढील आयोजकांना त्याचा त्रास होता कामा नये म्हणून हा निर्णय आयोजन कमिटीने SN ट्रॉफीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. यावेळेला फुल टॉस होता. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 2. चांगली गोलंदाजी.
ओव्हर पिच बॉल, चांगला फटका ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. शेवटचा बॉल शिल्लक. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. सुमित वैतीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. चांगलं टायमिंग. बॅटची कडा घेतली, 1 रन मिळेल. या सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 9. 2 गडी बाद 9. ते चांगलं टायमिंग आणि हा षटकार आलाय. फलंदाज मिथुनच्या बॅट मधून या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. टीमची धावसंख्या 15. कुठला पण प्लेअर असू दे, तोपर्यंत कॅप्टनला विचारत तोपर्यंत तू कुठल्या संघामध्ये जाऊ शकत नाही. बरोबर. कोण पण काय आपण न्याय चालू केला. तुला विचारायला पाहिजे, तुम्ही त्याला घडवले. मी घडवले. हे चुकीचं आहे काय कुणाल? हा सर, बरोबर आहे का? बरोबर आहे. आता जाम झाला, जाम टीम येतो. बघ जरा. 15 धावा फलकावर. पहिल्या बॉलचा खेळ ते संपलाय सेकंड ओव्हर मध्ये. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली आणि ते झेल पकडला जाईल. तिसरी विकेट गमावली आहे. 8-3 सारसोळेने. मिथुन वैती आउट. नेहरू कॉलनी कुठली एडी? डॉट बॉल इथे टाकलाय विनायक मस्कर गोलंदाजीसाठी. 3 फलंदाज बाद झालेत. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय विराज तांडेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सुमित वैती, ज्याने 1 षटकार मारलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 15. आणि इथे विनायक मस्करने क्लीन बोल्ड केलंय. विराजला आणखीन 1 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी फार्म बोनकोडेची. 50 रन केलेत. 51चं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 4 फलंदाज बाद झालेले आहेत टीम 8-3 सारसोळेचे.
चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ संपलाय. विनायक मस्कर 4 फलंदाज बाद आहेत. 8383 सारसोळेची टीमची धावसंख्या 15 रन करायचे आहेत या मॅच मध्ये. 51-36 रनची आवश्यकता अजूनही असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 गोलंदाज वापरायचे आहेत. आणखीन एक डॉट बॉल विनायक मस्करचा. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय नयन. लास्ट बॉल या ओव्हरचा. दुसरं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट मॅच डेनिस 11 नेहरू अँड सारसोळे 11 सारसोळे. शेवटचा बॉल देखील निर्धाव येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8383 सारसोळे. 15 रन 36 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल 36 रन. सारसोळे 11 सारसोळे या टीमच्या माहितीसाठी जो प्लेअर ड्राफ्ट आपल्या NMTCच्या कॅप्टन ग्रुपमध्ये टाकण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये डेनिस 11 नेहरू राईट हँड साईडला एकदम कोपऱ्यामध्ये त्या टीमचं नाव आहे आणि त्याच्या खाली ज्या प्लेअरला अलाउड करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये किंवा नवी मुंबईच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्याची लिस्ट टाकण्यात आलेली आहे. तेच खेळाडू डेनिस 11 नेहरू या टीममध्ये खेळतील. नवीन खेळाडू कुठलाही असेल तर त्या खेळाडूला बाहेर केलं जाईल. त्या खेळाडूला फक्त बाद केलं जाईल. तो खेळाडू नवीन खेळाडू स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्यामध्ये जवळपास 21 प्लेयर आहेत डेनिस 11 नेहरू संघाचे जे त्या टीम मध्ये खेळू शकतात ज्यांना अलाउड करण्यात आलेला आहे नवी मुंबईच्या कुठल्याही स्पर्धा खेळण्यासाठी. शॉर्ट बॉल आहे. बॉल हवेत. क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पळतोय निर्जन स्थळी. तोपर्यंत 2 रनचा प्रयत्न. थ्रो खराब आणि 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आता 18. रन. प्रत्येक गावातून डॉक्युमेंटेशन करण्यात आलेलं आहे. जे खेळाडू ज्यांचे वैध असे डॉक्युमेंट NMTC कमिटीकडे पोहोचलेले आहेत त्यांनाच संधी असेल इथून पुढे नवी मुंबईतील स्पर्धांमध्ये खेळण्याची. रन होतात स्कोर बोर्डवर 19. आणि विशेष म्हणजे जे बाहेरून आलेले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन नवी मुंबई कमिटीने केलेले आहेत. ही महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि इथे बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय सबमरीन बॉल. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. यावेळेला ओव्हरपिच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बॅकअप मिळते तोपर्यंत 2 रन. टीमच्या टोटल मध्ये रन झाले 21. षटक क्रमांक सुरू आहे हे 3रं. गोलंदाज वसंत. नंदा 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरचा. यावेळेला बॅटची कडा. बॉल हवेत आहे. स्वतः विकेट किपर बॉलच्या खाली आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. देवेनने पकडला एक अप्रतिम झेल. आउट होतोय फलंदाज आकाश. 6 फलंदाज बाद झालेत. 8383 सारसोळे या टीमचे. रन आहे स्कोर बोर्डवर 21. अजूनही 30 रनची आवश्यकता. डेनिस 11 नेहरू आपण टॉस जिंकला. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जसा सामना संपेल लगेचच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचंय.
डेनिस 11 नेरूळ 12th मॅन एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये देणं गरजेचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते स्पर्धेचं. पहिला बॉल टाकायच्या अगोदर दोन्ही टीम 30 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 30 रन. नवीन फलंदाज जयेश. स्लो रन बॉल होता. यावेळेला मागे खेळला जातोय. फाईन लेग घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. सिंगल बरोबर रन होत आहे. स्कोर बोर्डवर 22. शेवटचा बॉल शिल्लक 3ऱ्या ओव्हर मधला. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8-3 सारसोळेची धावसंख्या आहे 24 आणि आता रन करायचे 27. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉल 27 रनची आवश्यकता. बारा बॉल आणि 27 रनची आवश्यकता. पार्थ चंदन ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल आणि समोर फलंदाज आहे नयन. नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश. कानाखाली वाजव. वाईड बॉलचा इशारा इथे पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 25-26 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 12 बॉल आणि 26 रन. पहिला वाईड बॉल इथे टाकलाय. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर डॉट बॉलची समाप्ती इथे होते. चांगलं कमबॅक. पहिला वाईड बॉल टाकल्यानंतर नेक्स्ट मॅच डेनिस 11 नेरूळ वर्सेस सारसोळे 11 सारसोळे. टॉस जिंकला डेनिस 11 नेरूळने. लवकरात लवकर तुमचा निर्णय घ्या. लगेच मैदानात उतरायचंय. शॉर्ट बॉल जास्त बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 रनची आवश्यकता आहे आता 11 बॉल मध्ये. 11 बॉल आणि 25 रन. नयन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल थोडासा पुढे पिच केला. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. नॅशनल लेग कटर. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर मधला हा दुसरा डॉट बॉल आहे पार्थ चंदनचा. 2 वाईड बॉल या ओव्हर मध्ये आलेत. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 25 रन करायचे आहेत. 10 बॉल 25 रन. नयनसाठी पुढचा बॉल. यावेळेला वेगवान बॉल. यॉर्करचा प्रयत्न अगदी योग्य टप्प्यावर जाऊन पडलाय. फलंदाज नयन बाद होतोय. 7वी विकेट गमावली आहे टीम 8-3 सारसोळेने. नयन आउट. पार्थ चंदन. चांगली गोलंदाजी पार्थ चंदनची आतापर्यंत. या ओव्हर मध्ये 2 डॉट बॉल 1 विकेट त्याने घेतली आहे. नवीन फलंदाज नशीब मात्रे स्ट्रायकिंग एंडला. नशीबसाठी हा बॉल हवेत आहे परंतु मिडॉनच्या डोक्यावरून बॉल मागे जातो. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय.
2 धावा मिळतील आणि ओव्हर थ्रो मध्ये 1 अशा 3 धावा ऍड होतील 8383 सारसोळेच्या खात्यामध्ये. या ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. 22 रनची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉल आणि 22. 3 रन मिळत आहेत या बॉलवर. रन झालेत 29. 8 बॉल आणि 22. हे समीकरण ओव्हरपिच बॉल चांगला ड्राईव्ह केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण केवळ नंदाचं. 1 नाही ते मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 30. आता रन करायचे 21. बॉल शिल्लक आहेत 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉल मध्ये रन करायचे 21. 1 रन मिळते. ओव्हरची होते समाप्ती आणि आता 20 रनची आवश्यकता. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रनची आवश्यकता आहे. पहिला डॉट बॉल इथे टाकलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल मध्ये 20 रन करायचे आहेत. 8383 सारसोळे या टीमला. पाच बॉल आणि 20 रन हे समीकरण या मॅच मध्ये. सुजल फुल टॉस बॉल. बॅटची कडा घेतली. 1 रन मिळेल. 4 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता या मॅच मध्ये 8383 सारसोळेला जिंकण्यासाठी. फुल टॉस आणि यावेळेला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय आणि षटकार. झाडाला बॉल लागला असेल तर षटकार घोषित केला जाईल आणि 6 धावा मिळतील. तुम्ही सांगणार होते मला पैसे सांगितले. तुम्ही तुम्हाला सांगितलं ना त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो ना 31 तारखेनंतर सांगितलं काय असेल तुम्ही मला फोन करा. हां पण तुमचं काय आहे तुम्ही झालं का बोलणं झालं ऑर्गनायझरशी. हां बोला ना. नमस्कार नमस्कार. काय मी सांगितलं होतं त्या संजय सरांना त्यांना. हां मी बोललो ना त्यांच्याशी बोललो मी. त्यांना सांगितलं मी सगळं की या तारखेचं मी तुम्हाला 31 तारखेनंतर कळवतो. दोन बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम या स्पर्धेचा लक्षात घ्या. 2 बॉल आणि 13 रन. एक रन इथे ऍड होईल. शेवटचा बॉल आणि आता 12 रन करायचे आहेत 8383 सारसोळे या टीमला. 1 बॉल आणि 12 रन. डेनिस 11 नेरूळ आपण जो काही निर्णय घेतला मैदानामध्ये लगेच उतरायचंय. नेक्स्ट मॅच 5 ओव्हरची ती मॅच असेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वर इथे सामना संपलाय. सामना इथे जिंकलाय. फार्म बोनकोडे या टीमने हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतो. अभिनंदन.